नमस्कार. पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज जो मी पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे त्याचं नाव आहे मोहनथाळ. जो पदार्थ गुजरातमध्ये केला जातो, पण मी ह्याचं खूपसं मॉडिफिकेशन करून हा पदार्थ अत्यंत सोपा केलाय. आणि हा जो पदार्थ आहे, ज्या रीतीने मी करणार आहे तो पदार्थ पारंपरिक आहे, सुगंधित आहे आणि चवदार पण आहे. ह्याला कमीत कमी साहित्य लागतं आणि बघता बघता एक 8 ते 10 मिनिटात हा पदार्थ होऊन जातो. आणि ह्याच्यामध्ये सगळे पौष्टिक प्रकार जातात. ह्याच्यामध्ये दूध जातं, तूप जातं, इव्हन साखर जी आहे ना त्याचं पण प्रमाण खूपच ह्याच्यामध्ये कमी आहे. आणि हा पदार्थ म्हणजे आपला जो शिरा असतो ना तसा हा शिरासारखा होतो. आणि तो शिरा जो होतो अत्यंत मऊ आणि लुसलुशीत होतो. आणि जेव्हा आपण तो जिभेवर याने पहिल्या जेव्हा आपण त्याची टेस्ट किंवा स्वाद घेतो ना तो तोंडामध्ये असा विरघळतो आणि त्याचे ते खाल्ल्यानंतर तुम्हाला मन तृप्त होतं आणि खाण्याचं खूप समाधान मिळतं. तर हा पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे. पण त्याच्यापूर्वी माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी, या चॅनलला मी तुम्हाला मला धन्यवाद द्यायचे. मी अत्यंत तुमची आभारी आहे की अत्यंत शॉर्ट पिरियड में मी साधारणपणे 3-3.5 महिन्यापूर्वी हा चॅनल सुरू केला आणि तुम्ही लोकांनी इतका मला भरभरून प्रतिसाद दिला आणि तुमचे जे पॉझिटिव्ह कॉमेंट्स येतात ना ते मला खूप प्रोत्साहन देऊन जातात. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही असंच मला प्रोत्साहन द्याल आणि त्याच्याबद्दल अत्यंत मी परत आभारी आहे तुमची. आणि एक मला सांगायचं की मला असे कॉमेंट्स आलेले माझे सबस्क्रायबर कडनं की शुक्रवारी त्यांना नोटिफिकेशन मिळत नाहीये. तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब जेव्हा कराल ना तेव्हा राईट साईडला तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दिसेल. तर बेल आयकॉनचं जे बटन आहे ते दाबा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी जेव्हा मी नवा पदार्थ अपलोड करते तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल, करू शकाल आणि त्याचा आनंद घेऊ शकाल. तर आपण आता साहित्याकडे वळूया. ह्याचं साहित्य याप्रमाणे आहे. हे बघा, मी ही वाटी घेतली, ही आपली वरणाची वाटी आहे. त्या वाटीने भरून मी बेसन घेतलेलं आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तूप आहे ते 2 टेबलस्पून भरून घेतलेलं आहे. आणि साखर जी आहे ती ह्याच वाटीने मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेलदोडा घालायचा असेल तर तुम्ही ते ऑप्शनल आहे, तुमची इच्छा आहे. जर तुम्हाला ह्याचा बेसन, तूप आणि दुधाचा असा संमिश्र वास खूप आवडत असेल आणि तुम्हाला वेलची घालायची नसेल तरी पण चालेल. इव्हन इथे जे मी ड्रायफ्रुट्स ठेवले ते पण ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर घाला, आवडत नसेल तर नाही घातले तरी पण चालते. तर कुठल्याही ह्या प्रमाणाप्रमाणे जर तुम्ही केला ना तर तो शिरा जो आहे किंवा आपला जो मोहनथाळ आहे तो स्वादिष्टच लागतो. ही मी मंद आचेवर पहिल्यांदा मी कढई ठेवून घेतली आहे आणि अजूनही त्याची मी आज अजून थोडी मंद करते. मी बऱ्यापैकी ही आता कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे 2 टेबलस्पून जे तूप आहे ते मी घालते आणि ते छान असं मी मेल्ट करून घेणार आहे. याच्यामध्ये हे मेल्ट पूर्ण झालं की मग आपल्याला हे जे बेसन मी जे घेतलेलं 1 वाटी ते बेसन मी त्याच्यामध्ये घालणार आहे. आणि हे आपण जेव्हा बेसन भाजतो ना, आता हे बघा हळूहळू मेल्ट व्हायला लागलंय. हे जेव्हा बेसन आपण भाजतो ना ते अतिशय मंद आचेवर करायचंय आणि ह्याचा सुगंध किंवा भाजल्याचा सुगंध पसरायला पाहिजे. पण एक आपल्याला काळजी घ्यायला लागते की ह्याचा रंग बदलता कामा नये. म्हणजे चवीबरोबर ह्याचा जो रंग असतो ना छान असा पिवळा रंग तो तसाच राहायला पाहिजे. आता बघा हे मी टाकते बेसन, ह्याच्यामध्ये घातलंय मी हे बेसन आणि आता छान ह्याला मी मंद आचेवर, अजून मी गॅस मंद करणार आहे कारण आपल्याला पूर्ण असं सुगंधित त्याचा दरवळ किंवा सुगंध असा पसरेपर्यंत छान आपल्याला हे भाजून घ्यायचंय. आता बघा हे तुपामुळे ते पूर्ण असं ओलपट झालेलं आहे आणि आता छान आपल्याला त्याला छान आपण असं भाजून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही गोड पदार्थामध्ये जेव्हा तुम्ही चिमूटभर मीठ घालता ना त्याची चव किंवा स्वाद खूप वाढतो. ते आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, ते करायची आवश्यकता आहे. आता आपल्याला 5-1 मिनिटं हे भाजायला लागतील तर आपल्याला तेवढा पेशन्स असायची आवश्यकता आहे. आणि हे तुम्ही भाजताना जसं आपण बेसन भाजतो ना बेसनाच्या लाडवासाठी तशाच प्रमाणे आपल्याला हे सतत ढवळत राहायला लागतं. हे बघा एक
3 ते 4 मिनिटं किंवा 4 ते 5 मिनिटं झालेली आहे आणि बेसनाची तुम्हाला थोडी स्लाइटली डार्कर शेड आलेली दिसत असेल. मी पूर्ण हे मंद आचेवरच केलेलं आहे. पाहिजे गॅसचं तुम्ही बघून घ्या, मी अत्यंत मंद आचेवर केलेलं आहे आणि त्याची आता एक डार्कर शेड ही आलेली आहे. आता हे मी दूध हळूहळू घालायला सुरुवात करणार आहे. एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचं जे बेसन किंवा डाळीचं पीठ जर खूप बारीक असेल तर ह्याला दूध कमी लागेल आणि जर बेसन किंवा डाळीचं पीठ तुमचं जाडसर असेल तर दूध जास्त लागू शकतं. तर आपल्याला हे जे आपण दूध घालतो ना, हे हळूहळू घालत आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला आवाज येत असेल कारण पीठ छान आता भाजलं गेलंय. शुर असा आवाज यायला लागलाय बघा. हे बघा आता छान असं सॉफ्ट व्हायला लागलंय. अजून थोडं दूध लागेल आपल्याला कारण ते आता बेसन ना हे जे दूध आहे ते शोषत जातं. हे बघा शोषून घेते, ते पूर्ण शोषून घ्यायला लागले. अजूनही थोडंसं दूध बसेल ह्याच्यामध्ये कारण माझं हे जे डाळीचं पीठ आहे ना ते बारीक आहे, त्यामुळे त्याला एवढं सगळं दूध नाही लागणार आहे. हे एवढं दूध त्याला पूर्ण होऊन जाईल, पुरेसं होईल. हे छान आता शिजलाय. अतिशय मऊसूत असं बेसन झालेलं आहे. बघा तुम्हाला दिसत असेल सॉफ्ट असे छान त्याचे व्हायला लागलेलं आहे. थोडस 1 स्पून मी 1 टीस्पून घालते ह्याच्यामध्ये, मला वाटतं गरज आहे त्याची. बस आता परफेक्ट झालाय. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया साखर. ती अर्धा वाटी आहे. तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल ना तर अर्धा वाटीपेक्षा तुम्ही कमी जरी साखर घेतली ना तरी चालू शकतं. अजूनही थोडं लागेल मला वाटतं. माझं बरोबर आहे, परफेक्ट आहे प्रमाण, बरोबर आहे. 1 वाटी पूर्ण लागतंय याला. जरी बारीक असला ना तरी पण ह्याला पूर्ण 1 वाटी मला दूध लागलेलं आहे. आता छान हे मिक्स झालेलं आहे, हे छान शिजलं पण आहे पूर्ण. आता मी ह्यावेळेला ह्याच्यामध्ये साखर घालते. जी मी तुम्हाला सांगितलं होतं अर्धा वाटी आहे ती साखर घालते. मी थोडी कमी घालते साखर कारण मला वाटतंय की ही जरा जाडसर आहे, तर थोडीशी कमी केली मी. अर्धा वाटीपेक्षा जराशी कमी केलेली आहे. आता हे छान शिजू दे. आता हे दूध, बेसन आणि साखर हे छान एकमेकात ना मिक्स होतात. असे 1-2-3 मिनिटं लागतील आपल्याला आणि 2-3 मिनिटं झाल्यानंतर तो कसा दिसतोय ते मी तुम्हाला दाखवीनच. हा बघा आपला मोहनथाळ तयार झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल याची इतकी सहज मूद पडलेली आहे, इतका तो मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि खाण्यासाठी बिलकुल तयार आहे. आता हा ह्याच्यामध्ये थोडेसे मी काजू किंवा बदाम मी घातलेत, पण हे ऑप्शनल आहे. जसं मी पर्याय तुम्हाला दिलेला आहे त्याचा, तर ते ऑप्शनल आहे ते. पण हा जो मी आता जे तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे ना ते 4 लोकांसाठी अगदी भरपूर होतं. तुम्ही हा पदार्थ जो आहे नाश्त्यासाठी करू शकता, संध्याकाळी खाण्यासाठी करू शकता किंवा प्रसादासाठी करू शकता किंवा सणावारी पण करू शकता. तर हा पदार्थ तुम्ही अवश्य करा आणि प्लीज मला कळवा की हा पदार्थ तुम्हाला कसा वाटलेला आहे. मी जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणाप्रमाणे करा. अगदी डोळे झाकून हा परफेक्टच होणार, एवढी मी तुम्हाला पूर्ण खात्री देऊ शकते. तर असेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी, शेजारी आणि नातेवाईकांना माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. त्यांच्याबरोबर माझा चॅनलचं लिंक शेअर करा आणि आपण पुढच्या शुक्रवारी मी नवा आगळा वेगळा पदार्थ घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.